नमस्कार नाशिककर. आज आपण आलो आहोत नाशिक महानगरपालिकेने डेव्हलप केलेल्या वसंत कानेटकर उद्यानाला. गंगापूर गावापासून आपण सुला वाईनच्या रोडला जाताना डाव्या हाताला वसंत कानेटकर गार्डन लागते. अतिशय सुंदररित्या डेव्हलप केलेले आहे. इथे अनेक प्रकारची मोठी मोठी झाडे आहेत. मोठा एरिया आहे हा. खूप छान पद्धतीने पूर्ण ग्रीनरी आहे इथे. लॉन्स पण खूप छान आहे. आता पावसाळ्याचं तर खूप छान वाटतं इथे. इथे बरेच लोक एक शॉर्ट फॅमिली ट्रिपसाठी येतात. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान इथे उद्यान तयार केलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुले आपण बघू शकता. अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा लोक इथे येतात. काही लोक पूर्ण फॅमिली घेऊन घरून टिफिन घेऊन इथे येऊन जेवण करतात. इथे तुम्ही जर बघत असाल, लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान व्यवस्था केलेली आहे. म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच हे अतिशय छान उद्यान आहे. तुम्ही जर आलेले नसाल तर एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला नक्की आवडेल हे उद्यान. आणि आल्यानंतर तुम्ही सांगा की हे उद्यान तुम्हाला कसं वाटलं, कमेंट करून सांगा. इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. हे लहान मुलांसाठी एक आकर्षण असतं. झेब्रा असेल, हत्ती असेल, गेंडा असेल, हरिण असतील, असे वेगवेगळे स्टॅच्यूज बनवले आहेत. स्वच्छ आणि सुंदर असं हे उद्यान आहे. मोठा परिसर असल्यामुळे इथे फिरायला पण खूप छान वाटतं. आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून रोजची जी आपली डेली रुटीन असते, जी आपली रोबोटिक लाईफ असते, आपली ड्युटी, आपलं घर, आपलं ऑफिस, असा आपला बिझनेस असेल, तर त्यापासून थोडंसं एक विरंगुळा म्हणून एक निवांत होण्यासाठी लोक इथे येत असतात. इथे बरेचसे लोक क्रिकेट खेळतात, बॅडमिंटन खेळतात, फुटबॉल खेळतात, वेगवेगळे गेम खेळतात. प्रत्येकाला मनाला एक समाधानी देईल असं हे एक उद्यान आहे. अतिशय छान पद्धतीने मेंटेन पण केलेले आहे. स्वच्छता पण खूप मेंटेन केलेली आहे. इथे कडुनिंब, पिंपळ, बांबू असे अनेक प्रकारचे वृक्ष लावलेले आहेत आणि ते छान पद्धतीने मेंटेन पण केलेले आहेत. इथे लहान मुलं खूप छान पद्धतीने खेळतात. ऑक्सिजनसाठी एकदम नॅचरल सोर्स जो आहे तो इथे भेटतो सगळ्यांना. तुम्ही गुगल मॅपवर पण सर्च करून जाऊ शकतात. अतिशय तुम्हाला शांत वाटेल, खूप आनंद होईल. फॅमिली असेल, तुमचा ग्रुप असेल, सगळ्यांनी व्हिजिट करा आणि नक्की कळवा. धन्यवाद.